तर शेतकरी मित्रांनो, 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर चला तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, उर्वरित 656 लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी ही योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 44 लाख शेतकऱ्यांना 18,765 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे. परंतु सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. सर्व बाबींचा विचार केल्यानंतर सरकारने उर्वरित 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिवाळी विधानसभा अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने आधीच अनुदान वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत अशा 14.31 लाख शेतकऱ्यांना बँक खात्यात 5,019 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि 2022-23 मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 रुपये बोनस देण्यात आलेला आहे. याचा फायदा 4.8 लाख धान उत्पादकांना झाला होता. आगामी वर्षासाठी प्रति हेक्टर बोनसची रक्कम 20,000 रुपये करण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक मदत मिळेल. त्यामुळे त्यांचा कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. हे उर्वरित परतफेड करण्यास प्रोत्साहित करेल. या योजनेचा लाभ आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना झालेला आहे. डावललेल्या शेतकऱ्यांना समावेश करण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा ताण कमी होईल आणि आत्महत्येने टोकाचे पाऊल टाळेल. वाढीव बोनस शेतकऱ्यांना आणखी आधार देईल. महाराष्ट्र सरकारने या कर्जमाफी योजनेद्वारे शेतकरी कल्याणासाठी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. याची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करावी जेणेकरून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल.